श्री राम जय जय राम। 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 श्री राम। नमस्कार। आज दिनांक 11 जुलै। श्रीराम जय राम जय जय राम। सत्पुरुष व त्यांचा अनुग्रह। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। सत्पुरुष व त्यांचा अनुग्रह। सत्पुरुषाचा अनुग्रह झाला म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक बाबतीत त्या सत्पुरुषाची सत्ता असते। सरकारच्या हातात सर्व सत्ता असते आणि राज्यतंत्र सुरळीत चालण्याकरिता एकेका खात्याकडे एक एक कामगिरी सोपविलेली असते। कायद्याला धरून जोपर्यंत ते खाते आपले काम करीत असते तोपर्यंत सरकार त्या ढवळाढवळ करीत नाही। फक्त क्वचित प्रसंगी आणि विशेष कारणांमुळे हस्तक्षेप करून सरकार आपल्या सत्तेचा उपयोग करते आणि इच्छेप्रमाणे गोष्टी घडवून आणते। तोच नियम इथेही लागू आहे। प्रापंचिक बाबतीत प्रारब्ध हे खाते, त्याचा संबंध देहापुरताच असतो। प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार त्याला बऱ्या वाईट गोष्टी भोगाव्या लागतात। सत्पुरुष होता होईल तो त्यात ढवळाढवळ करीत नाही। फक्त व्यक्तीच्या कल्याणाकरिताच जर जरूर असेल तर सत्पुरुष त्यात ढवळाढवळ करील, पण परमार्थाच्या बाबतीत त्याची सर्व सत्ता असते। आपण मात्र त्याने सांगितलेल्या साधनात राहून त्याला त्याची कामगिरी करण्यात अडथळा न येईल असे वागणे जरूर असते। हा अडथळा अनेक प्रकारचा असतो। एक म्हणजे त्याने सांगितलेल्या साधनाबद्दल शंका घेणे। दुसऱ्याला अमुक एक दिवसात साधले, मला अजून का साधत नाही असा विचार मनात येणे। आणि तिसरे, सांगितलेल्या साधनापेक्षा काही अधिक किंवा कमी करण्याचा प्रयत्न करणे। थोडक्यात म्हणजे एकदा संतांच्या पायावर डोके ठेवल्यावर आपला प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही त्याच्याकडे सोपवून प्रपंचात घडणाऱ्या गोष्टी त्याच्याच इच्छेने घडतायत अशी भावना ठेवून आपले कर्तव्य करीत त्याने सांगितलेल्या साधनात एकनिष्ठेने राहणे हाच खरा मार्ग आहे। संतांच्या देहाकडे पाहण्याचे कारण नाही। त्यांचा देह आमचे काम करीतच नाही, तो परमात्मा स्वरूप आहे की जी आपली भावना ती आपले काम करते। संत अत्यंत दयाळू असतात। सत्पुरुषाला भगवंत भेटलेला असतो, म्हणून सत्पुरुष हा देहाने या जगात राहतो असे दिसले तरी अंतर्यामी तो भगवंतापाशीच असतो। म्हणून आपण सत्पुरुषाकडे जात असताना या जगातल्या वस्तूविषयी वासना धरून गेलो तर ते योग्य नव्हे। सत्पुरुषाला त्याच्या लक्षणांवरून ओळखता येणार नाही। पुस्तकामध्ये दिलेली जी लक्षणे असतात त्यांच्या पलीकडे संत असतो। त्याला ओळखायला आपल्या अंगी थोडे तरी भगवंताचे प्रेम आवश्यक आहे। भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेड आहे। ते ज्याला लागले तो भाग्याचा खरा। भगवंताच्या दास्यात जे प्रेम आहे ते जगाच्या मालकीतही नाही। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय जय राम। महाराज इथे आपल्याला आपले सत्पुरुष, आपले गुरु आणि त्यांच्या अनुग्रहाविषयी सांगतायत। महाराज म्हणतात की ज्यावेळी आपले गुरु आपला भार उचलतात, आपली जबाबदारी घेतात, त्यावेळी आपला प्रपंच आणि परमार्थ हा संपूर्णपणे आपण त्यांना सुपूर्त करायला हवा आणि एकनिष्ठेने त्यांनी दिलेलं जे साधन आहे ते करून आपण आपली भगवत प्राप्ती करणं जरूर आहे। आता काही गोष्टी या प्रारब्धाने मनुष्य देहात आल्यावर भोगाव्याच लागतात, पण या प्रारब्धात शक्यतो आपले गुरु ढवळाढवळ करीत नाहीत। पण त्यात जर आपलं कल्याण असेल, असं काही करणं असेल तर त्यात मात्र ते आवश्यकतेनुसार हस्तक्षेप करतात।
पण आपल्या परमार्थात मात्र पूर्णपणे त्यांची सत्ता असते. आपलं सर्वांगीण कल्याण ज्यात आहे ते साधन ते आपल्याला देत असतात. पण अर्थात आपल्याच काही गोष्टी या परमार्थाच्या आड येत असतात. पहिली म्हणजे त्यांच्या साधनावर शंका घेणं. दुसरी म्हणजे अमुक एका व्यक्तीला जे लवकर साधलं ते मला उशीर का होतोय साधायला असं वाटणं. आणि तिसरं म्हणजे आपल्या गुरूंनी जे साधन करायला दिलंय त्यात काहीतरी कमी किंवा जास्त करण्याचा प्रयत्न करणं. पण असं न करता आपल्या गुरूने जे साधन दिलंय ते अगदी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे प्रेमाने करत राहणं, यानेच आपण आपला परमार्थ छानपणे साधू शकतो. तसंच महाराज म्हणतात की आपल्या सत्पुरुषांना आपण फक्त देहापुरतंच जाणणं हे काही खरं नाही. कारण आपले जे गुरु आहेत ते या देहाच्या पलीकडे असतात. परमेश्वराशी ते एकरूप झालेले असतात. आणि म्हणूनच आपण आपल्या प्रपंचातले जे विषय आहेत ते घेऊन कधीही त्यांच्याकडे जाऊ नये, तर या विषयांपासून अनासक्त होण्यासाठी त्यांच्याकडे जावं आणि त्यांनी जे आपल्याला साधन दिलंय ते त्यांच्या बरहुकूमच करत राहावं. आणि यानेच आपल्या आयुष्यात आपली खरी प्रगती होऊ शकते. आपण आनंदाची आणि समाधानाची प्राप्ती करू शकतो आणि आपल्या परमेश्वराला आपण प्राप्त करू शकतो. आणि म्हणूनच आपल्या प्रपंचात आणि आपल्या परमार्थातही जे काही घडत आहे ते आपल्या गुरूंची इच्छा मानून त्या परमेश्वरावर अनन्यसाधारण प्रेम करीत आपण आपला परमार्थ चालू ठेवावा. असा हा परमार्थ साधणं तुम्हा आम्हा साऱ्यांनाच लाभो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम